बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। नीट परीक्षा कायमची रद्द करा। मुख्यमंत्री विजय यांनी जोरदार मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आता मुख्यमंत्री विजय हे मैदानात उतरलेले आहेत। नीट परीक्षेसंदर्भात देशभरात आता संतापाची लाट उसळलेली असताना मुख्यमंत्री विजय यांनी आता या संदर्भात जोरदार मागणी केलेली आहे। नीट परीक्षा कायमची रद्द करा। मुख्यमंत्री विजय थलपती यांनी ही मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आता मुख्यमंत्री विजय थलपती हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। राजधानी दिल्लीमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारच्या घडामोडी सध्या घडतायत त्याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। विजय थलपती यांचं सुद्धा एक मोठं वक्तव्य समोर आलं। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आता मुख्यमंत्री विजय थलपती मैदानात उतरलेत। नीट परीक्षा कायमची रद्द करा अशी त्यांनी यावेळी मागणी केली। सुरुवातीपासून सीजेपीचं आंदोलन शांततेनेच। आंदोलकांसोबत दिल्ली पोलिसांनी गैरवर्तणूक केली आहे। सीजेपी जंतर मंतरवरील आंदोलनावर अद्याप सुद्धा ठाम आहे। या बाबतीत नेमक्या काय घडामोडी आज दिवसभर घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या संदर्भात सीजेपीकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले। सुरुवातीपासूनच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन शांततेने सुरू आहे। आंदोलकांसोबत दिल्ली पोलिसांनी गैरवर्तणूक केली आहे। तर कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरील आंदोलनावर अद्याप सुद्धा ठाम आहे। आंदोलन कायम राहणार आहे। मागच्या 2 दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन चिघळलेलं आहे। मोठ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय संपूर्ण देशाचं लक्ष आज दिल्लीकडे लागलं। आंदोलन रहा है 31 दिन से हम लोग जंतर मंतर पर बैठे हुए हैं। आप बताइए एक एक्टिविटी ऐसी हुई हो जो शांति प्रिय नहीं हो, जो शांतिपूर्वक नहीं हो। ये तो नैरेटिव बनाने की कोशिश की जा रही है कि हम शांत नहीं रहेंगे। हम तो शांति बनाकर रखे हैं, 31 दिन से शांति बना के रखे हैं। मार्च भी कितना शांतिपूर्वक था। सिर्फ वहीं पे जहां पर दिल्ली पुलिस ने बदतमीजी की है, बर्बरता की है, हमारे बच्चों को मारा है, वहां पर शांति भंग हुई है। इस देश का युवा बहुत ज्यादा शांति प्रिय है, शांति से यहां पर बैठा हुआ है 31 दिन से, और वो बैठा रहेगा क्योंकि हम गांधी और अंबेडकर के प्रिंसिपल्स पे चल रहे हैं। कल दीपके ने उसके बारे में बात भी की थी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।